केस गळतीचं नेमकं कारण काय आहे किंवा केस गळती का होते, मग ती पुरुषांमध्ये असू दे किंवा स्त्रियांमध्ये असू दे. बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम जो आहे हा समाजामध्ये कॉमन आहे. तर ह्याच्यामध्ये केस गळतीच्या मागचं नेमकं कारण काय आहे. आयुर्वेदामध्ये जे काही दिनचर्या सांगितलेली आहे, ऋतुचर्या सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये उठावं किती वाजता, झोपावं किती वाजता, कोणकोणत्या गोष्टींचं आहारामध्ये सेवन करावं, या संदर्भामध्ये केस टेकिंग नावाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण केस गळतीच्या मागचं मूळ कारण शोधून काढतो. आणि त्या मूळ कारणांचा शोध घेऊन जर आपण केस गळतीची उपाययोजना केली, प्रकृतीवरती आधारित असेल किंवा नाडीवरती आधारित जर आपण औषधोपचार जर दिले तर केस गळती ही कमी व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर केस गळतीमध्ये नस्याचं महत्त्व काय आहे, तर आयुर्वेदामध्ये शिराचं स्थान जे आहे ते नासा सांगितलेलं आहे. नासा ही शीर्षोद्वारम, म्हणजे शिराचं स्थान हे नासा सांगितलेलं आहे. आणि नस्य हे पंचकर्मापैकी एक आहे. त्यामुळं जे शिरोगत जे केस आहेत त्यांच्यामध्ये जर आपण प्रकृतीनुसार सिद्ध केलेली नस्य कल्पना जर दिली तर ती केसांच्या मुळाशी काम करून केसांचं रिजनरेशन व्हायला आणि केस गळती थांबवायला, त्याचबरोबर जे काळे केस पांढरे होत चाललेले असतात तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला आराम मिळू शकतो. त्याचबरोबर आठवड्यातनं एकदा 1 चमचा एरंडेल तेल आणि जर दूध आपण घेतलं तर ह्यानं शरीरामध्ये मृदू विरेचन कार्य होतं. आणि मृदू विरेचनानं शरीरातली जी ॲसिडिक लेवल वाढलेली आहे, पित्त वाढलेलं आहे, ते कमी येतं, रक्ताचं कार्य सुधारतं आणि केस गळती कमी येते. त्याचबरोबर खारीक जी आहे ती सकाळ संध्याकाळ आपण 1 चमचा तुपासोबत जर खाल्ली तर शरीरातली कॅल्शियम लेवल वाढते आणि कॅल्शियम लेवल वाढून शरीरातली केस गळती कमी येते. नमस्कार.